नक्की काय स्वीकारल्या? बुद्धांचं एक फार सुंदर वचन आहे. बुद्ध असं म्हणतात, न जच्चा होती वत्सलो न जच्चा होती कमोन्नो वसुल्लो कमनो होती वसुल्लो होती ब्राह्मणो. अर्थ सांगत बसत नाही, फक्त भावार्थ सांगतो. बुद्ध असं म्हणतात की जन्माने कुणीही ब्राह्मण होत नाही. लक्षात घ्या मुद्दा. बुद्ध असं म्हणतात की जन्माने कुणीही ब्राह्मण होत नाही. मी संशोधक आहे, मी चिकित्सा करतो बुद्ध वचनांची आणि मग लोकांना सांगत असतो. मी जेव्हा बुद्धाचं हे वचन अभ्यासतो सर, तेव्हा बुद्ध जर असं म्हणत असतील की जन्माने कुणीही ब्राह्मण होत नाही, तर मग त्याच्या पुढे जाऊन मी जेव्हा संशोधन करतो, चिकित्सा करतो, तेव्हा मी असं म्हणतो की जन्माने कुणीही बौद्ध होत नाही. मुद्दा लक्षात घ्या, जन्माने कुणीही बौद्ध होत नाही. कसं होत नाही? माझ्या आई वडिलांनी 56 साली बाबासाहेबांना जेव्हा दीक्षा दिली, तेव्हा जर माझे पंजोबा किंवा आजोबा त्यांच्या समोर बसून त्यांनी ती दीक्षा ग्रहण केली असेल, त्याला 69 वर्ष झाली, त्या माझ्या आजोबांनी माझ्या पंजोबांनी ती दीक्षा माझ्या आजोबाला द्यायला पाहिजे होती. म्हणजे काय? 22 प्रतिज्ञा माझ्या पंजोबांनी माझ्या आजोबाला द्यायला पाहिजे होती. त्या 22 प्रतिज्ञा माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना द्यायला पाहिजे होत्या. त्या 22 प्रतिज्ञा माझ्या वडिलांनी मला द्यायला पाहिजे होत्या आणि त्या 22 प्रतिज्ञा माझ्या मुलाला द्यायला पाहिजे होत्या. पण ते झाले का? ते नाही झालं. म्हणून आपण जे अभिमानाने सांगतो साहेब की 5 लाख लोकांनी बाबासाहेबांच्या समोर बसून बौद्ध धर्माचं ग्रहण केला आणि 22 प्रतिज्ञा ग्रहण केल्या. पण शोकांतिका सत्य इतिहास असा आहे की हे जे 5 लाख लोक आहे, हे जेव्हा आपल्या शहरात गेले, आपल्या गावात गेले, आपल्या कुटुंबात गेले, आपल्या गल्लीत गेले, तेव्हा त्यांनी या 22 प्रतिज्ञा आपल्या पोराबाळांना द्यायला पाहिजे होत्या. त्या मात्र दिल्या गेलेल्या नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि मग आपल्या वडिलांनी जर दीक्षा घेतली नसेल तर ते बौद्ध नाहीत. मग त्यांच्या पोटी आपला जन्म झाला, मग आपण बौद्ध आहोत का? तर बांधवांनो आणि भगिनींनो लक्षात घ्या की जन्माने सुद्धा आपण बौद्ध नाही, हा पहिला मुद्दा आहे. मग जन्माने जर आपण बौद्ध नाही, तर मग दुसरा मुद्दा येतो माझा, कायद्याने आपण बौद्ध आहोत का? या समाजामध्ये सगळ्यांचे कायदे आहेत साहेब, सगळ्या धर्माचे कायदे आहेत. जन्मात म्हणजे जैनांचा कायदा आहे, मुस्लिमांचा कायदा आहे, शरीयत कायदा आहे, मुस्लिमांचा कायदा आहे, जैनांचा कायदा आहे, ख्रिश्चनांचा कायदा आहे, पंजाबी लोकांचा कायदा आहे, हिंदूंचा कायदा आहे. 1955 साली हिंदूंचा कायदा तयार झाला. पण बौद्धांचा कायदा आहे का? तर नाही. आपल्याकडे जेवढे लग्न कार्य लागले जातात त्याच्या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या 1955 सालच्या हिंदू कायद्याखाली नोंदी होतात साहेब, हे लक्षात घ्या. आणि म्हणून दुसरा मुद्दा येतो, आपला कायदा नसल्यामुळे आपण कायद्याने सुद्धा बौद्ध नाही आहोत. म्हणजे जन्माने आपण बौद्ध नाही, कायद्याने आपण बौद्ध नाही. मग तिसरा माझा मुद्दा आहे की आपण धम्मदीक्षेने तरी बौद्ध आहोत का? काल धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला, म्हणून मी भंतेजींनी जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा मी मुद्दाम त्यांना म्हटलं की मी या कार्यक्रमाला येणार. कारण नाशिकमध्ये मी असे प्रचंड कार्यक्रम राबवतो आणि लोकांना धम्मदीक्षा देण्यासाठी करतो. आता भंतेजींनी हे जे आंदोलन सुरू केले, हे जे उपक्रम सुरू केलेला आहे, ही खरं म्हणजे चळवळ झाली पाहिजे. धम्मदीक्षेची चळवळ झाली पाहिजे सर. म्हणजे ती चळवळ जर झाली तर ठिकठिकाणी लोकांना धम्मदीक्षा देता येईल. पण आजपर्यंत आपली धम्मदीक्षा झालेली नाही, त्याच्यामुळे आपण धम्मदीक्षा सुद्धा नाही, धम्मदीक्षेने सुद्धा बौद्ध नाही आहोत. म्हणजे जन्माने बौद्ध नाही आहोत, कायद्याने बौद्ध नाही आहोत, आपली धम्मदीक्षा झाली नाही त्याच्यामुळे आपण बौद्ध नाही आहोत. आणि मग सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा माझा मुद्दा येतो की आपण आचरणाने तरी बौद्ध आहोत का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ताई. आपण आचरणाने सुद्धा बौद्ध आहोत का? दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. किती लोक विहारात जातात? कोणी जात नाही साहेब. म्हणजे जाणारे आहेतच. म्हणजे टक्केवारीत जर विचार केला तर 5-10% ठिकाणी आहे. लोक विचार करतात तिथे काय जायचं, त्यांचाच वाद आहे एकमेकाचा प्रत्येक बुद्ध विहारामध्ये. तिथे जाऊन आम्ही काय, ही फॅक्ट आहे सर, गवळी सर, ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा विहारात जातो तेव्हा तिथल्या लोकांच्या भानगडी ऐकण्यासाठी जातो की धम्म ऐकण्यासाठी जातो? बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला आदेश दिलेला आहे की प्रत्येक रविवारी बौद्ध आणि बौद्ध विहारात गेलं पाहिजे, कशासाठी गेलं पाहिजे? धम्मदेशना ऐकण्यासाठी गेलं पाहिजे. उपासक उपासिकांनी धम्मदेशना ऐकण्यासाठी गेलं पाहिजे आणि भिक्खू संघाने धम्मदेशनेसाठी गेलं पाहिजे, तर हे सूत कुठेतरी जमेल. आणि त्या दृष्टीने जेव्हा आपण या सगळ्या प्रसंगाकडे बघू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला अंतर्मुख होऊन या धम्मामध्ये उतरायचं आहे. हा धम्म प्रत्यक्ष कृतीत आणायचा आहे, हा धम्म प्रत्यक्ष आचरणात आणायचा आहे. आपण सगळ्यांनी तो आचरणात आणावा, तरच आपल्या सगळ्यांचं मंगळ होईल. एवढीच फक्त मी आपल्या सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.